नमस्कार मंडळी. मराठी चित्रपटामधून खानदानी मराठमोळ्या स्त्रीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आणि अनेक चित्रपटातील आईच्या भूमिकेमुळे अजरामर झालेल्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे वयाच्या 80व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे. तर कोण आहे ती अभिनेत्री जाणून घेऊ संपूर्ण माहिती. त्या अगोदर आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशा ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. 80चे दशक गाजवणारी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पाटील यांचे दुःखद निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण कलाक्षेत्रात दुःखाचे वातावरण पसरले आहे. 1960 मध्ये माधव शिंदे दिग्दर्शित अंतरीचा दिवा या चित्रपटातील भूमिकेने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आशा पाटील यांनी अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटामध्ये देखील अभिनय केला होता. साधी माणसं, कामापुरता मामा, सामना, तुमचं आमचं जमलं, बन्या बापू, राम राम गंगाराम, चांडाळ चौकटी, उतावळा नवरा इत्यादी त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. आशाताई यांनी चित्रपटासह रंगमंचावरही त्यांनी खूप काम केले होते. तो मी नव्हे या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. अनेक चित्रपटातील भूमिकाबद्दल त्यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक देखील मिळाले होते. ज्या पद्धतीने त्या चित्रपटातील सोज्वळ आणि प्रेमळ आईची भूमिका साकारत होत्या, त्याच पद्धतीने त्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यही जगत होत्या. कौटुंबिकदृष्ट्या काहीसा खडतर प्रवास त्यांना सहन करावा लागला. अखेरचे 1.5 वर्ष कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमात त्यांना राहावे लागले. मणका आणि किडनीचा त्रास असलेल्या आशा पाटील यांनी त्यांची कन्या तेजस्विनी भंडारी या 6 महिन्यापूर्वी सोबत घेऊन गेल्या होत्या. आठवडाभरापूर्वीच प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली. आशाताईंनी त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे वृद्धाश्रमात चैतन्य निर्माण केले होते. शारीरिक व्याधींचा त्रास होता तरीही त्यांनी सर्वांसमोर आपल्या दुखण्याचा बाऊ केला नाही. तर मंडळी, आपल्या सफर ताऱ्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे आशा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.